धन्यवाद विनायक, तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी। बातमी आहे कोल्हापुरातून। कोल्हापूर जिल्ह्यातील पाझर तलावांनी तळ गाठल्याची। वाढत्या उन्हाचा तडाख्यामुळे आता पाणी पातळीत घट झाली। पाझर तलावावर अवलंबून असलेल्या अनेक गावांवर पाणी टंचाईचं सावट आहे। मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यातच तलावातील पाण्याची स्थिती गंभीर झाली। भूषण पाटील आमचे प्रतिनिधी आपल्या सोबतच जोडले गेलेले आहेत। भूषण, कोल्हापुरात काय आहे पाण्याची स्थिती? खरं तर कोल्हापूर जिल्हा हा पाणीदार जिल्हा म्हणून ओळखला जातो। मात्र यावर्षी या संपूर्ण जिल्ह्यावरच पाणी कपातीचं संकट आहे ते घोंघावताना बघायला मिळते। आपण बघू शकतो कोल्हापूर जिल्ह्यातल्या ग्रामीण भागातल्या पाझर तलावांची कशा पद्धतीची स्थिती आहे। मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यातच या तलावांनी तळ गाठल्याचं आपल्याला बघायला मिळते आणि त्यामुळे अशा तलावांवर अवलंबून असलेल्या गावकऱ्यांवर आता पाणी कपातीचं संकट आहे ते घोंघावताना आपल्याला बघायला मिळते। कारण पुढचे 10 ते 15 दिवस पुरेल इतकाच पाणीसाठा अशा तलावांमध्ये बघायला मिळतोय आणि या तलावावर जी काही शेती अवलंबून आहे, जे काही ग्रामीण भाग अवलंबून आहे, त्यांना पुढच्या काळात अडचणीचा सामना आहे तो करावा लागू शकतो। जिल्ह्यातल्या धरणांची जर परिस्थिती बघितलं तर जिल्ह्यातील धरणांमध्ये जवळपास 40 टीएमसी इतकाच पाणीसाठा आता सध्या शिल्लक आहे। त्यामुळे पंचगंगा असेल, भोगावती नदी असेल, या दोन्ही नद्यांवर उपसा बंदी आहे ती लागू करण्यात आली आहे। या दोन्ही नद्यांवरील पाणी जे आहे ते आता शेतीसाठी वापरता येणार नाही। तशाच पद्धतीची परिस्थिती आता जिल्ह्याच्या ग्रामीण भागामध्ये देखील आपल्याला बघायला मिळते। या सगळ्या पाझर तलावाने अक्षरशः तळ गाठलेला आहे। या